वसई विरार व मीरा भाईंदर शहरातील विविध ठिकाणच्या भागात वास्तव्यास असलेल्या नायजेरियन नागरिकांकडून अंमली पदार्थांच्या तस्करीचे प्रकार सुरूच आहे। गुरुवारी सायंकाळी तुळींज पोलिसांनी नालासोपारा पूर्व येथील प्रगतीनगर भागातील एका अपार्टमेंटवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे 1.5 कोटींचा कोकेन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला आहे। या प्रकरणी 2 नायजेरियन नागरिकांसह एका अनोळखी भारतीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नालासोपारा शहरात मोठ्या प्रमाणावर नायजेरियन देशातील नागरिक बेकायदा वास्तव्य करत आहेत। यातील अनेक नागरिक अंमली पदार्थांच्या व्यवहारात सहभागी असल्याचे प्रकार उघड होत आहेत। नालासोपारा पूर्वेकडील हायटेशन रोडवरील प्रगतीनगर भागात असलेल्या तारानगर बसेरा अपार्टमेंटमधील रूम नंबर 409 मध्ये अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती तुळींज पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला। या छाप्यात पोलिसांना पिवळसर आणि पांढऱ्या रंगाची दाणेदार पावडर सापडली। अंमली पदार्थ शोधक किटद्वारे तपासणी केली असता ते उच्च दर्जाचे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी घटनास्थळावरून 278 ग्रॅम कोकेन नावाचा अंमली पदार्थ जप्त केला। आंतरराष्ट्रीय बाजारात या जप्त केलेल्या कोकेनची किंमत 1,39,00,000 रुपये इतकी आहे। याशिवाय 2 मोबाईल फोन आणि काही महत्त्वाची कागदपत्रेही पोलिसांनी जप्त केली आहेत। या प्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात एन गेसन मार्क कोफी वय 38 आणि जेम्स पीटर या 2 नायजेरियन नागरिकांसह भारतीय अनोळखी महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। तपासामध्ये अटक करण्यात आलेल्या विदेशी नागरिकांकडे भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेला वैध पासपोर्ट आणि व्हिसा आढळून आला नाही। त्यांच्या व्हिसाची मुदत संपली असूनही ते बेकायदेशीरपणे या भागात वास्तव्य करत होते असे पोलिसांनी सांगितले। ही कारवाई तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक राहुल फड, पोलीस हवालदार सचिन कांबळे, छपरीबन पोलीस शिपाई अजिनाथ गीते, हेमंत कांबळे व त्यांच्या पथकाने केली आहे।